Good morning student. Welcome in our new academic year 2020-21. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नवीन शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये तुमचं हार्दिक स्वागत. मी प्रोफेसर मिसेस कदम एम.के. कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज आसखेडा येथून तुमचे पुन्हा स्वागत करत आहे. कोरोनामुळे जरी आपण घरी असलो तरी आपल्याला आपले शिक्षण थांबवायचे नाही. रयत शिक्षण संस्था सातारा यांनी आपल्याला ई क्लासेसची सुविधा करून दिली आहे आणि आपले शिक्षण पुन्हा सुरू होणार आहे. आणि मॅथ पार्ट फर्स्ट मधील मॅथमॅटिकल लॉजिक हा पार्ट आपण पाहणार आहोत. आणि मॅथमॅटिकल लॉजिक पार्ट हा पाहण्यापूर्वी आपण काही बेसिक बघूयात. मॅथमॅटिकल लॉजिक इज रिक्वायर्स प्रूफ्स and which is depend upon proper reasoning. म्हणजेच mathematical logic is also known as mathematical reasoning because in math we require a proofs आणि त्याला proper reasoning ची आवश्यकता असते. Logic word is derived from Greek word logos and which is meaning of logos is logic and that is reason. म्हणजे लॉजिकचा अर्थ आहे की रिझन. म्हणजेच मॅथ मध्ये आपण जेव्हा प्रूफ करतो त्याला प्रॉपर रिझनिंगची आवश्यकता असते. त्यामुळेच मॅथमॅटिकल रिझनिंगला लॉजिक असे म्हटले आहे. नेक्स्ट पॉईंट, स्टडी ऑफ लॉजिक हेल्प अस टू डेव्हलप स्किल ऑफ अंडरस्टँडिंग व्हेरियस स्टेटमेंट अँड थेरम एक्सेट्रा. The logic is basis of circuit designing, artificial intelligence and programming in computer and also useful in daily life. लॉजिक आपल्याला की सर्किट डिझायनिंग जे आपण सर्किट डिझायनिंग करतो किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा प्रोग्रॅमिंग कॉम्प्युटर जे कॉम्प्युटरमध्ये आपण प्रोग्रॅमिंग करतो त्यासाठी आपल्याला मॅथमॅटिकल लॉजिकचा वापर केला जातो. तसेच आपले जे डेली लाईफ आहे त्यामध्ये देखील आपल्याला मॅथमॅटिकल लॉजिकचा वापर केला जातो. फर्स्ट पॉईंट इज अ स्टेटमेंट. Here are four type of statement: assertive or declarative sentence. Example, Ram is going to school. म्हणजे assertive or declarative sentence हे की विधानात्मक वाक्य असते. उदाहरणार्थ राम इज गोइंग टू स्कूल म्हणजे राम शाळेत जातो. या वाक्याला काहीतरी अर्थ आहे. विधानात्मक वाक्य नेहमी त्यांचा एंड हा फुल स्टॉपनेच होतो आणि या वाक्याला काहीतरी अर्थ आहे. आणि स्टेटमेंट जे आहे याला एक ते अर्थ खरा असतो आणि खोटा असतो. म्हणजेच मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये हे जे आपण दर्शवतो त्याला ट्रूथ व्हॅल्यू म्हणतात. ही ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल लेटर टी ने किंवा एफ ने दर्शवली जाते. म्हणजेच राम इज गोइंग टू स्कूल हे वाक्य खरं आहे, तो जात असेल, मग ही जी ह्या वाक्याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ही टी आहे. त्यानंतर सेकंड वाक्य आहे की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. एक्झाम्पल, व्हॉट इज युअर नेम. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे त्याला आपण प्रश्नार्थी वाक्य म्हणतो. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य. म्हणजेच आपण त्या वाक्यामध्ये नेहमी प्रश्न विचारतो. व्हॉट इज युअर नेम म्हणजे तुमचं नाव काय किंवा हाऊ आर यू. ह्याच्यामध्ये नेहमी प्रश्न विचारले जातात आणि प्रश्नार्थी वाक्यांचा नेहमी शेवट नेहमी क्वेश्चन मार्कनेच होतो. आणि त्या आपल्याला हे जे सेंटेन्स आहेत इंट्रोगेटिव्ह ते आपल्याला काहीतरी विचारतात. त्यामुळे हे जे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे याला आपल्याला स्टेटमेंट आहे असं म्हणता येणार नाही. म्हणून हे जे आहे स्टेटमेंट नाही आहे. त्यानंतर थर्ड, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बघा. एक्झाम्पल, प्लीज हेल्प मी, गॉड ब्लेस यू. इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये आपल्याला नेहमी आज्ञा दिली जाते किंवा विनंती केली जाते किंवा काही इच्छा प्रकट केली जाते किंवा काही सूचना दिल्या जातात. त्यामुळे हे जे वाक्य आहे की प्लीज हेल्प मी कृपया मला मदत करा किंवा गॉड ब्लेस यू किंवा देव तुमचं भलं करो या वाक्यांना काही अर्थ नाही आहेत. हे मराठीत सांगायचं तर आपण यांना मोघम वाक्य म्हणतो किंवा काहीतरी विनंती इच्छा वगैरे दिली आहे. त्याच्यामुळे यांना देखील हे जे वाक्य आहेत हे स्टेटमेंट नाही आहेत. म्हणून यांना ट्रूथ व्हॅल्यू ट्रू किंवा फॉल्स अशी नसते. त्यानंतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक चिन्ह वाक्य. एक्झाम्पल, ओ गॉड व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर. या उद्गारार्थी वाक्यांचा जो शेवट आहे ह्या उद्गारार्थी चिन्हानेच होतो. आणि यांना इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स यांच्याप्रमाणे यांना देखील स्टेटमेंट आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजेच आपले जे चार स्टेटमेंट आपण पाहिले ॲसरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह किंवा इम्पेरेटिव्ह किंवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स याच्यापैकी फक्त ॲसरेटिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह किंवा
डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स हे फक्त स्टेटमेंट आहे म्हणून आपण सांगू शकतो. आणि हे जे वाक्य आहे यालाच आपल्याला मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये स्टेटमेंट स्पेशल सेंटेन्स म्हणजे स्टेटमेंट असे म्हणता येतात. आणि यांना जी व्हॅल्यू आहे त्यांच्या अर्थानुसार ट्रू किंवा फॉल्स, आणि जी ट्रू आणि फॉल्स जी व्हॅल्यू आहे आपण कॅपिटल लेटर टी आणि कॅपिटल लेटर टी ऑफनेच दर्शवतो. नेक्स्ट पॉईंट, ट्रुथ व्हॅल्यू. ट्रुथ व्हॅल्यू हॅव ओनली इन स्टेटमेंट. म्हणजे ट्रुथ व्हॅल्यू ही फक्त आणि फक्त स्टेटमेंटमध्येच असते. ट्रुथ व्हॅल्यू शोज रिॲलिटी ऑफ स्टेटमेंट. म्हणजे ट्रुथ व्हॅल्यू ही ज्या स्टेटमेंटची वास्तविक स्थिती काय आहे त्याची वास्तविकता म्हणजे रिॲलिटी दाखवते. ओनली असर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स हॅव ट्रुथ व्हॅल्यू. म्हणजेच या अगोदर आपण पाहिले की 4 प्रकारचे जे सेंटेन्स आहेत त्याच्यापैकी फक्त असर्टिव्ह आणि डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स जे आहेत त्यांनाच फक्त आणि फक्त ट्रुथ व्हॅल्यू असते. आणि ट्रुथ व्हॅल्यू ही 2 प्रकारची, की ट्रू और फॉल्स. म्हणजे ट्रू व्हॅल्यू जी आहे की आपण कॅपिटल लेटर टी ने दर्शवतो आणि फॉल्स व्हॅल्यू आहे की कॅपिटल लेटर एफ ने दर्शवतो. एक्झाम्पल, सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. म्हणजे हे जागतिक सत्य आहे आणि याची हे वाक्य आहे ही वास्तविकता दाखवते. ह्या स्टेटमेंटची वास्तविक काय स्थिती आहे दाखवते. म्हणजे सूर्य हा पूर्वेला उगवतो हे सत्य आहे. म्हणजे ह्या स्टेटमेंटची जी व्हॅल्यू आहे ट्रुथ व्हॅल्यू ही टी आहे आणि आपण ती कॅपिटल लेटर टी ने दर्शवतो. सेकंड एक्झाम्पल बघा, 5 × 2 = 11. 5 × 2 = 11. हे जे वाक्य आहे आपण गणितामध्ये 5 × 10 असं त्याचं उत्तर यायला पाहिजे, पण इथं आपण लिहिलं की 11. म्हणजेच हे उत्तर खरं नाही आहे. म्हणजेच याची जी ट्रुथ व्हॅल्यू आहे फॉल्स आहे आणि हे आपण कॅपिटल लेटर एफ ने दर्शवलेली आहे. नेक्स्ट की ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स बघा काय आहे. ओपन सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. ओपन सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. इट इज अ रिलेटिव्ह कॉन्सेप्ट. म्हणजेच की ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतात आणि ते रिलेटिव्ह कॉन्सेप्ट असतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीशी रिलेटेड असतात. म्हणजे त्याच्या मतानुसार ते त्या व्यक्तीचं जे मत आहे त्याच्यानुसार ती ओपन सेंटेन्स असतात. त्यानंतर इट चेंजेस फ्रॉम पर्सन टू पर्सन. इट चेंजेस फ्रॉम पर्सन टू पर्सन म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मतानुसार हे ओपन सेंटेन्स जे आहे ते बदलत जातात. एक्झाम्पल, आय लाईक गुलाबजामुन. आय लाईक गुलाबजामुन. आता हे माझं पर्सनली मत आहे, वैयक्तिक मत आहे, आय लाईक गुलाबजामुन. पण तुम्हाला आवडतील असं नाही. म्हणजे हे माझं मत वेगळं तुमचं मत वेगळं. त्याच्यामुळे हे जे ओपन सेंटेन्स आहेत हे काय की चेंजेस फ्रॉम पर्सन टू पर्सन आणि यांना आपण काय की स्टेटमेंट आहे असं म्हणू शकत. न्यू पॉइंट, लॉजिकल कनेक्टिव्स. द वर्ड और फ्रेजेस विच आर युज्ड टू कनेक्ट टू स्टेटमेंट आर कॉल्ड ॲज लॉजिकल कनेक्टिव्स. म्हणजेच असे 2 शब्द किंवा वाक्प्रचार ते 2 स्टेटमेंटला जोडतात त्याला आपल्याला लॉजिकल कनेक्टिव्ह असे म्हणता येईल. अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली इफ, नॉट आर लॉजिकल कनेक्टिव्स विच कनेक्ट टू स्टेटमेंट. इन लॉजिक वी यूज अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली इफ, नॉट. दीज आर लॉजिकल कनेक्टिव्स. आणि हे जे लॉजिकल कनेक्टिव्स म्हणजे काय की अँड, ऑर, इफ, देन हे जे आहेत कनेक्टिव्स आपल्याला मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आपण याचा वापर करतो. म्हणजे हे जे शब्द आहेत अँड, ऑर, इफ, देन, नॉट ह्या शब्दांनी आपण जेव्हा 2 स्टेटमेंट जोडतो तेव्हा त्यांना लॉजिकल कनेक्टिव्स असे म्हणतात. एक्झाम्पल, राम अँड श्याम आर ब्रदर्स. राम अँड श्याम आर ब्रदर्स. आता बघा, राम अँड श्याम आर ब्रदर्स याच्यामध्ये अँडने आपण राम आणि श्यामला जोडलेलं आहे. म्हणजेच अँड हे आहे आपलं लॉजिकल कनेक्टिव्स. आय लाईक ब्ल्यू ऑर रेड कलर. आय लाईक ब्ल्यू ऑर रेड कलर. म्हणजेच येथे ऑर या शब्दाने आपण ब्ल्यू कलर रेड कलरची माहिती सांगितलेली आणि ते आपण ऑर या लॉजिकल कनेक्टिव्स हे जे कनेक्टिव्स आपण वापरले त्यांना आपल्याला लॉजिकल कनेक्टिव्स म्हणतात. इफ यू स्टडी हार्ड देन यू गॉट सक्सेस. जेव्हा तुम्ही स्टडी हार्ड करतात, जेव्हा तुम्ही कठोर परिश्रम करतात तेव्हा तेव्हाच तुम्ही यशस्वी होतात. म्हणजेच इथे इफ आणि दे म्हणजे इफ जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला तसं होईल. म्हणजे तुमची परिस्थिती सांगते. म्हणजे हे जे इफ दे हे देखील आपले
कनेक्टिव्ज आहे. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल, हिमा दास विन्स गोल्ड इफ अँड ओनली इफ शी रन फास्ट. म्हणजे हिमा दास गोल्ड मिळवेल, पण केव्हा? की जेव्हा ती जास्त फास्ट पळेल तेव्हाच ती गोल्ड मेडल मिळेल. म्हणजेच इथे आपल्याला परिस्थिती दिली, इफ अँड ओनली इफ. हिमा दास विन्स इफ अँड ओनली इफ. म्हणजे हे जे आहेत त्या इफ अँड ओनली इफ या शब्दाने आपल्याला हे दोन स्टेटमेंट आहेत ते जोडलेले आहेत. म्हणून हे जे आहेत याला आपण लॉजिकल कनेक्टिव्ज म्हणतो. वी यूज सम मॅथमॅटिकल सिम्बॉल्स इन मॅथमॅटिकल लॉजिक. काही आपण सिम्बॉल्स पाहणार आहोत जे की आपल्याला लॉजिकमध्ये यूज होणार आहे. अँडसाठी हे चिन्ह वापरणार आहोत आपण, उलटं वी. त्यानंतर ऑरसाठी वीचं चिन्ह वापरणार आहोत. त्यानंतर इफ देनसाठी बाणाचं चिन्ह वापरणार आहोत. आणि इफ अँड ओनली इफसाठी बाणाचं चिन्ह पण दोन्ही साईडने त्याला बाण आहे ते चिन्ह आपण वापरणार आहोत. नॉटसाठी हे चिन्ह आहे की आपण जे की 10वी 9वीला समरूपतेसाठी चिन्ह वापरलं होतं ते चिन्ह वापरणार. आणि हे जे सगळे चिन्ह आहेत ते आपण लॉजिकचा वापर करताना किंवा ट्रुथ टेबलचा वापर करताना, कनेक्टिव्ह करताना स्टेटमेंटमध्ये वापर करणार आहोत. त्यानंतर फर्स्ट आपल्याला 4 प्रकारचे जे लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. फर्स्ट कनेक्टिव्ह आहे की कंजक्शन. इफ पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट, पी आणि क्यू जर दोन स्टेटमेंट आहेत तेव्हा देन पी अँड क्यू इज कॉल्ड ॲज कंजक्शन. जेव्हा की पी आणि क्यू दोन स्टेटमेंट असतील तेव्हा पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट अँड या कंजक्शनने आपण जोडले आहेत तेव्हा याला आपण कंजक्शन असे म्हणतो. इट इज डिनोटेड बाय पी कंजक्शन क्यू. म्हणजे जर पी आणि क्यूच्या मध्ये आपण हे जे सिम्बॉल दिलं तेव्हा त्याला आपल्याला पी कंजक्शन क्यू असं आपण म्हणतो. आणि रीड ॲज पी कंजक्शन क्यू. म्हणजे ते आपण आता पाहिलं. एक्झाम्पल, पी बी वन स्टेटमेंट, राम इज प्लेइंग. आणि क्यू बी अनदर स्टेटमेंट, श्याम इज प्लेइंग. आणि याला आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये असं दाखवलं की पी कंजक्शन क्यू म्हणजेच राम खेळतोय आणि श्याम पण खेळतोय. म्हणजे राम आणि श्याम दोघंही खेळतात. आणि कंजक्शनसाठी आपल्याला एक ट्रुथ टेबल वापरायचं आहे. त्या ट्रुथ टेबलमध्ये पी क्यूच्या ट्रुथ व्हॅल्यू लिहून घेतल्या आपण. आणि थर्ड कॉलम, फर्स्ट कॉलममध्ये पीच्या ट्रुथ व्हॅल्यू लिहून घेतल्या आणि क्यू जो आहे सेकंड कॉलम त्याच्यामध्ये क्यूच्या आपण क्यू स्टेटमेंटच्या ट्रुथ व्हॅल्यू लिहून घेतल्या आहेत. थर्ड कॉलममध्ये पी कंजक्शन क्यूच्या ट्रुथ व्हॅल्यू काय आहे आपण ते पाहूया. पीच्या व्हॅल्यू आहेत की ट्रू, फॉल्स. आता तुम्हाला माहीत पडलं की टी म्हणजे ट्रू आणि एफ म्हणजे फॉल्स. म्हणजे आपण पीचे ट्रुथ व्हॅल्यू की टी एफ आहे, क्यूची टी एफ. म्हणजे जेव्हा की पीची ट्रुथ व्हॅल्यू टी असेल आणि क्यूची देखील ट्रुथ व्हॅल्यू टी असेल आणि त्यांचं कंजक्शन हे टी होते. त्यानंतर पीची ट्रुथ व्हॅल्यू टी असेल, क्यूची ट्रुथ व्हॅल्यू एफ असेल तेव्हा त्यांचं कंजक्शन हे एफ असतं. म्हणजे त्यांची ट्रुथ व्हॅल्यू जी आहे फॉल्स होईल. त्यानंतर पीची ट्रुथ व्हॅल्यू एफ आहे आणि क्यूची ट्रुथ व्हॅल्यू टी आहे तेव्हा त्यांचं कंजक्शन हे फॉल्स असते. त्यानंतर लास्ट पीची ट्रुथ व्हॅल्यू एफ आहे फॉल्स आणि क्यूची ट्रुथ व्हॅल्यू एफ आहे तेव्हा पी कंजक्शन क्यूची व्हॅल्यू आहे की एफ. म्हणजेच हा जो टेबल आहे आपल्याला इथून पुढे आपले जे एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला वापरायचे आहे. Next logical connectives, disjunction. If two statements combined with connectives are is called as disjunction. If P and Q be a two statement, if P आणि Q हे दोन स्टेटमेंट असतील तेव्हा P or Q हे जे आपण दर्शवले म्हणजे दोन स्टेटमेंट हे ऑर या कनेक्टिव्हने जोडले असतील तेव्हा त्याला आपल्याला डिसजंक्शन आहे असं म्हणता येईल. आणि हे दिलेलं आहे पी डिसजंक्शन क्यू आणि हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आपण पी डिसजंक्शन क्यू असं आपण घेऊ शकतो. आणि ॲड ॲज पी डिसजंक्शन क्यू म्हणजेच डिसजंक्शन. एक्झाम्पल बघा, पी बी वन स्टेटमेंट, ट्रायंगल इज इक्विलॅटरल. पी एक स्टेटमेंट आहे जे की ट्रायंगल इक्विलॅटरल आहे. सेकंड क्यू बी ए सेकंड स्टेटमेंट, ट्रायंगल इज आयसोस्केल. ट्रायंगल हा आयसोस्केल आहे. म्हणजे जेव्हा पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट आहेत तेव्हा त्याला आपण पी डिसजंक्शन क्यू
याने आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दर्शवू शकतो. आणि याच्यासाठी आपल्याला ट्रूथ टेबल वापरायचं. जसं की आपण कंजक्शनसाठी ट्रूथ टेबल वापरला तसाच सेम आपल्याला डिसजंक्शनसाठी वापरायचं आहे. पीचे जे ट्रूथ व्हॅल्यूज आपण ते लिहून घेतले आहेत. टी एफ एफ. नंतर टीच्या व्हॅल्यू आहे टी एफ टी एफ. नंतर डिसजंक्शनसाठी डिसजंक्शन क्यूच्या व्हॅल्यू काय आहे. जेव्हा ची व्हॅल्यू असेल टी आणि क्यूची व्हॅल्यू असेल टी तेव्हा त्याच्यासाठी डिसजंक्शनची व्हॅल्यू असेल टी. त्यानंतर पीची ट्रूथ व्हॅल्यू टी असेल, क्यूची ट्रूथ व्हॅल्यू एफ असेल तेव्हा डिसजंक्शनची व्हॅल्यू असेल टी. त्यानंतर पीची ट्रूथ व्हॅल्यू एफ असेल आणि क्यूची व्हॅल्यू असेल टी तेव्हा डिसजंक्शन क्यूची व्हॅल्यू असेल टी. आणि लास्ट दोघांची जी व्हॅल्यू आहे टी एफ असेल फॉल्स असेल म्हणजे पीची देखील एफ आहे आणि क्यूची देखील एफ आहे तेव्हा डिसजंक्शन क्यूची व्हॅल्यू असेल की एफ. अशा प्रकारे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला असं कळतं की जेव्हा पी स्टेटमेंट आहे आणि क्यू स्टेटमेंट आहे त्या दोघांची व्हॅल्यू जर सेम असेल म्हणजे फॉल्स असेल तेव्हा फक्त डिसजंक्शनमध्ये फॉल्स व्हॅल्यू येते, अदरवाईज ती व्हॅल्यू ट्रू येते. थर्ड कनेक्टिव्स conditional or implication. If two statements combined with connectives, if they is called as implication or conditional. म्हणजे जेव्हा की दोन स्टेटमेंट आपण कंबाईन करतो कशाने की हे जे लॉजिकल कनेक्टिव्स आहे आपले कनेक्टिव्स इफ दे तेव्हा त्याला इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल असे म्हणतात. If in other word we say if P and Q be a two statement, then if P then Q is called as implication or conditional. म्हणजे जेव्हा P आणि Q हे दोन स्टेटमेंट असतील तेव्हा if then P then Q हे जे आपण डिनोट केले तेव्हा त्याला इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल असे म्हणतात. and it is denoted by P implies Q म्हणजे P मध्ये जो बाण दिलाय P आणि Qच्या मध्ये जो बाण दिलाय आपण हा दुहेरी बाण असा देखील देऊ शकतो. पण जनरली आपण गणितामध्ये हा सिंगल जो बाण आहे तो आपण यूज करतो. आणि इट इज रीड ॲज P implies Q, P implies Q, P implies Q. नोट याच्यासाठी काही कंडिशन दिले आहेत. जे कंडिशनल किंवा इम्प्लिकेशनचं कनेक्टिव्ह आहे त्याच्यासाठी काही कंडिशन दिलेलं आहे. फर्स्ट P इज सफिशियंट फॉर Q म्हणजे P इज सफिशियंट फॉर Q, P इज Qसाठी सफिशियंट पाहिजे. सेकंड Q इज नेसेसरी फॉर Q आणि Q हे नेसेसरी फॉर P म्हणजे Q हे P साठी हे आवश्यकच आहे. थर्ड कंडिशन आहे की P इम्प्लाइज Q म्हणजे जर P असेल तरच Q असेल. P implies Q. फोर्थ कंडिशन Q follows from Q. ह्याच्या कंडिशन आहे आणि त्या कंडिशन वापरून आपल्याला जे आपले लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत ते आपण सेंटेन्स लिहितो आणि आपल्याला यासाठी ट्रूथ टेबल वापरायचं आहे. ट्रूथ टेबल फॉर कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन. नेहमीप्रमाणे आपण P आणि Q जे दोन स्टेटमेंट आहेत त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू लिहून घेतलेल्या आहेत आणि थर्ड कॉलममध्ये P implies Q म्हणजे जे कनेक्टिव्ह आहेत स्टेटमेंट पॅटर्न त्याचे आपण काय ते आपण पाहूया. Pची ट्रूथ व्हॅल्यू आहे की T आणि Qची ट्रूथ व्हॅल्यू आहे T तेव्हा P कंडिशनल किंवा P implies Qची व्हॅल्यू देखील Tच येईल. जेव्हा Pची व्हॅल्यू T येईल आणि Qची व्हॅल्यू F असेल, Pची व्हॅल्यू T असेल, Qची व्हॅल्यू F असेल तेव्हा P implies Q हे फक्त फॉल्स असेल. जेव्हा Pची व्हॅल्यू F असेल फॉल्स, Qची व्हॅल्यू T असेल तेव्हा P implies Q ची व्हॅल्यू T असेल. P स्टेटमेंटची व्हॅल्यू F असेल आणि Q स्टेटमेंटची व्हॅल्यू F असेल तेव्हा P implies Q हे T असेल. म्हणजे टेबलमध्ये जेव्हा T आणि F म्हणजे P स्टेटमेंट आहे फर्स्ट स्टेटमेंट P ची व्हॅल्यू असेल T आणि Qची स्टेटमेंट असेल Q स्टेटमेंटची व्हॅल्यू असेल F. T F अशी कंडिशन असेल इफ T देन F अशी कंडिशन असेल तेव्हा P implies Q हे F असेल. अदरवाईज याच्यामध्ये पाहत आहेत की
या P इम्प्लाइज Q ची व्हॅल्यू T आहे. म्हणजे तुम्हाला फक्त हे ट्रूथ टेबल पाठ करताना फक्त TF, if T then F. That. Fourth connectives, biconditional or double implication. Biconditional or double implication. If two statements are combined using connectives if and only if. जेव्हा दोन स्टेटमेंट आपले जे कनेक्टिव्स आहेत इफ अँड ओनली इफ या कनेक्टिव्सने आपण जोडतो. इफ अँड ओनली इफ या कनेक्टिव्सने दोन स्टेटमेंट जेव्हा जोडले जातात तेव्हा त्याला बायकंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन असे म्हणतात. In other words, we say if P and Q be a true statement, if P and Q be a true statement, then P, if and only if Q is called as biconditional or double implication. म्हणजे जेव्हा P आणि Q हे दोन स्टेटमेंट आहेत तेव्हा P आणि Q P if and only if Q is called as biconditional and it is denoted as P double implies Q. P double implies Q and read as P biconditional Q or P if and only if Q. म्हणजेच याला आपण P biconditional Q किंवा P if and only if Q असे देखील म्हणू शकतो. यासाठी आपल्याला ट्रूथ टेबल वापरायचं आहे आणि आपण हा बघूया ट्रूथ टेबल फॉर बायकंडिशनल और डबल इम्प्लिकेशन. 3 कॉलम आहेत. 3 कॉलममध्ये P चे स्टेटमेंट आहे आणि Q स्टेटमेंट त्यांची ट्रूथ व्हॅल्यू आपण लिहून घेतली आहे. P ची ट्रूथ व्हॅल्यू आहे की T, Q ची ट्रूथ व्हॅल्यू आहे की TF आणि थर्ड कॉलम जो आहे की P बायकंडिशनल Q किंवा P डबल इम्प्लाइज Q. नेहमीप्रमाणे P ची व्हॅल्यू T असेल आणि Q ची व्हॅल्यू जर T असेल तेव्हा P बायकंडिशनल Q ची व्हॅल्यू T असते. P बायकंडिशनलची व्हॅल्यू T असते. त्यानंतर P ची व्हॅल्यू T असेल ट्रूथ व्हॅल्यू आणि Q स्टेटमेंटची व्हॅल्यू F असेल तेव्हा P बायकंडिशनल Q ची व्हॅल्यू F असते. त्यानंतर P ची व्हॅल्यू जर F असेल Q ची व्हॅल्यू T असेल तेव्हा P बायकंडिशनल Q ची व्हॅल्यू F असते. त्यानंतर लास्ट P ची व्हॅल्यू F असेल आणि Q ची व्हॅल्यू F असेल तेव्हा P बायकंडिशनल Q ची व्हॅल्यू T असते. म्हणजेच ह्या ट्रूथ टेबलमध्ये एक लक्षात घ्या की जेव्हा P आणि Q स्टेटमेंट आहेत त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू जर समान असतील बघा इथे T आणि F तेव्हा ते दोघेही स्टेटमेंट ट्रू असतात. अदरवाइज इट इज फॉल्स. Start. Our next connective is negation of statement. If P is any statement, then there is another statement P. There is another statement P which is false. म्हणजेच की आपल्याकडे स्टेटमेंट आहे आणि आणखी एक P स्टेटमेंट आहे पण त्याची व्हॅल्यू आहे की फॉल्स तेव्हा त्याला आपण निगेशन ऑफ P असे म्हणतो. म्हणजे बघा if P is true and other P is false then it is called as negation of P. म्हणजेच हा पहिला P जो आहे पहिल्या P ची व्हॅल्यू जर ट्रू असेल आणि दुसऱ्या P ची व्हॅल्यू जर फॉल्स असेल तेव्हा ह्या दुसऱ्या P ला आपण पहिल्या P चा निगेशन आहे असं म्हणतो. म्हणजे ह्या P चा निगेशन ऑफ P असं म्हणतो. and it is denoted as negation of P. And for this negation of statement we using one table, that is truth table of negation. Here we using three columns. In first we using a P statement, we write a truth value of P TF, and in second column there is a negation of P, that is FT, and third column we write a negation of negation P. म्हणजे आपल्याला इथे टेबलमध्ये 3 कॉलम दिले आहेत. पहिल्या कॉलममध्ये दिले आहे की P स्टेटमेंटची व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू TF. सेकंड कॉलम जो आहे त्याच्यामध्ये निगेशन P ची व्हॅल्यू दिली आहेत की F आणि T. म्हणजे निगेशन म्हणजे काय, विरुद्ध किंमत. म्हणजे जेव्हा P ची व्हॅल्यू T असेल तेव्हा निगेशन ऑफ P ची व्हॅल्यू फॉल्स असते. म्हणजे
जेव्हा ट्रू असेल तेव्हा फॉल्स असेल, जेव्हा फॉल्स असेल तेव्हा ट्रू असेल. म्हणजे पी एफ एफ टी असं आपण लिहिलं आहे. म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजेच विरुद्धची विरुद्ध किंमत, म्हणजे पीची विरुद्ध किंमत एफ, पीची विरुद्ध किंमत एफ आणि त्याची विरुद्ध किंमत टी. म्हणजेच ह्या कॉलम म्हणजेच ह्या रोमध्ये आपण टी एफ टी असं लिहू शकतो. म्हणजे पीची व्हॅल्यू जेव्हा टी असेल, निगेशन पीची व्हॅल्यू एफ आहे आणि निगेशन ऑफ निगेशन पीची व्हॅल्यू टीच असेल. त्यानंतर सेकंड की एफ, जेव्हा पीची व्हॅल्यू एफ आहे, पीची व्हॅल्यू एफ आहे तेव्हा निगेशन ऑफ पीची व्हॅल्यू टी आहे आणि निगेशन ऑफ निगेशन पीची व्हॅल्यू एफ असेल. एक्सरसाइज 2.1 मध्ये यूज करायचं आहे. एक्सरसाइज 2.1 we solve some example. Question first. State which of the following are statement. Justify, state it is truth value. Justify, state its truth value. म्हणजे की आपल्याला जे खाली एक्झाम्पल दिले ते आपल्याला पाहिजे की स्टेटमेंट आहेत की नाही आणि त्यांची ट्रुथ व्हॅल्यू काय आहे ती आपल्याला शोधायची. फर्स्ट एक्झाम्पल 5 + 4 = 13. 5 + 4 = 13. दिस इज स्टेटमेंट आहे. जसं की आपण राम इज गोइंग टू स्कूल हे आपण एक्झाम्पल पाहिलं तर सुरुवातीला ॲसर्टिव्ह ऑर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्समध्ये. आणि हे जे सेंटेन्स आहे हे मॅथमधील सेंटेन्स आहेत. म्हणजे 5 + 4 = 13. म्हणजे 5 + 4 5 + 4 = 9. परंतु 5 + 4 = 13 आहे. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे हे याचे हे आहे की फॉल्स आहे. म्हणजे हे चुकीचं स्टेटमेंट आहे. जर 5 + 4 = 9 दिलं असतं तर ही बरोबर व्हॅल्यू आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला 13 दिली आहे, 5 + 4 = 13 हे फॉल्स आहे. म्हणून आपण याची व्हॅल्यू लिहू शकतो. याची ट्रुथ व्हॅल्यू जी आहे की कॅपिटल लेटर एफ, कॅपिटल लेटर एफने आपण याची ट्रुथ व्हॅल्यू दर्शवतो. आणि आपल्याला असं लिहायचं की दिस इज स्टेटमेंट आहे विच इज फॉल्स, देअरफॉर इट्स ट्रुथ व्हॅल्यू इज एफ, कॅपिटल लेटर एफ. फॉल्स लिहायचं नाही, फक्त कॅपिटल लेटर एफ असं लिहायचं आहे. नंतर सेकंड एक्झाम्पल क्लोज द डोअर. क्लोज द डोअर. दिस इज नॉट अ स्टेटमेंट. दिस इज नॉट अ स्टेटमेंट. मग काय आहे स्टेटमेंट नाही तर आपण सुरुवातीला पाहिलं होतं इम्पेरेटिव्ह, इंट्रॅगेटिव्ह, ॲसर्टिव्ह अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. त्या चारपैकी हे जे वाक्य आहे क्लोज द डोअर याच्यामध्ये काय दिली की आज्ञा दिली आहे. म्हणजे हे जे वाक्य आहे हे काय आहे की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. म्हणून आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे काय आहे की स्टेटमेंट नसतात. म्हणून आपल्याला आन्सरमध्ये लिहायचं आहे की दिस इज नॉट अ स्टेटमेंट. थर्ड एक्झाम्पल बघा. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आर सिमिलर. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. सोल्युशन. दिस इज स्टेटमेंट आहे. मॅथमध्ये स्टेटमेंट आहे. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर असतात कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. म्हणजे हे स्टेटमेंट आहे, प्रूफ आहे, ठीक आहे. आणि हे चुकीचं वाक्य आहे की नाही, हे चुकीचं वाक्य नाही आहे, हे वाक्य आहे बरोबर आहे. म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे विच इज ट्रू. आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल जर ट्रू असेल तर कॅपिटल लेटर टी आहे. म्हणजेच आपल्याला आन्सरमध्ये लिहायचं आहे की दिस इज स्टेटमेंट अँड. म्हणजे आपल्याला जर प्रश्नाने सांगितलं आहे की स्टेटमेंट आहे की नाही बघा, म्हणजे आहे, स्टेटमेंट आहे, दिस इज स्टेटमेंट अँड विच इज ट्रू, देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. अशा प्रकारे आपण हे जे 3 एक्झाम्पल पाहिले आहेत आणि बाकीचे एक्झाम्पल तुम्ही पुस्तकामध्ये बघून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. एक्सरसाइज 2.1 मधला फर्स्ट क्वेश्चन मधला 2 मधला क्वेश्चन सेकंड. राईट सिम्बॉलिकली. आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. फर्स्ट, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. क्वेश्चन काय दिलं आहे की नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. म्हणजे जे 2 स्टेटमेंट आहेत ते आपल्याला दिलेले आहेत आणि ते आपल्या लॉजिकल कनेक्टिव्ह काय आहेत अँड आहे. अँडने आपल्याला जोडलेले आहेत. ते 2 स्टेटमेंट अँड या कनेक्टिव्हने जोडलेले आहेत. मग आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचे. मग आपण कन्सिडर करूया. लेट पी बी वन स्टेटमेंट. नागपूर इज इन महाराष्ट्र हे स्टेटमेंट पी आहे. आणि सेकंड क्यू बी ए स्टेटमेंट. क्यू बी ए अनदर स्टेटमेंट. चेन्नई इज इन तामिळनाडू. चेन्नई इज इन तामिळनाडू. मग आता पी आणि क्यू हे जे 2 स्टेटमेंट आहेत आपले जी गिवन स्टेटमेंट आहेत. मग आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचे आणि आपल्याला पाहायचं आहे की ते कशाने जोडले की अँड या कनेक्टिव्हने जोडले आहेत. म्हणजे पी आणि क्यू मध्ये जेव्हा आपण अँड ए कनेक्टिव्हसाठी आपण कंजक्शनचं चिन्ह टाकतो.
आणि पी कंजक्शन क्यू हे आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहू शकतो. आणि जे आपलं गिवन आन्सर सिम्बॉलिक फॉर्म पी कंजक्शन क्यू म्हणजेच अँड या कनेक्शननं जोडलं अँड या कनेक्टिव्हनं जोडलं तेव्हा आपल्याला हे चिन्ह वापरून परत लिहायचं आहे. त्यांचं सेकंड एक्झाम्पल बघा. ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल ऑर आयसोस्केल्स. ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल ऑर आयसोस्केल्स. मग आपल्याला परत या एक्झाम्पल सारखं पाहिजे की लेट पी बी वन स्टेटमेंट दॅट इज ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल. आपलं हे जे आहे ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल ते आपण पी स्टेटमेंट घेऊया आणि क्यू स्टेटमेंट काय घ्यायचं आहे की ट्रायंगल्स आर आयसोस्केल्स. सेकंड क्यू बी ए सेकंड स्टेटमेंट दॅट इज ट्रायंगल्स आर आयसोस्केल्स. ठीक आहे. आता इथे जागा नाही आहे ॲडजस्ट बघा. पी आणि क्यू आपले जे दोन स्टेटमेंट आहेत पण हे कशाने कोणत्या कनेक्टिव्हने जोडले आहेत की ऑर. आणि ऑरसाठी आपण सिम्बॉल वापरतो व्ही सारखं म्हणजेच पी डिजंक्शन क्यू हे आपलं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आन्सर झालेलं आहे. आणि याच्या पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन थर्ड. राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग. फर्स्ट क्वेश्चन 4 इज ऑड और 1 इज प्राइम. 4 इज ऑड और 1 इज प्राइम. Answer. Let P be one statement. First statement 4 is odd. P be a first statement 4 is odd and Q be another statement that is 1 is prime. Here we know truth value of P. Truth value of P is false because of this statement is false and truth value of Q is false. Q 1 is prime and its truth value is false and first statement is truth value is false. Therefore we write in symbolic form P or Q. P or Q कारण की P जे फर्स्ट स्टेटमेंट आहे 4 is odd आणि Q सेकंड स्टेटमेंट 1 is prime हे कशाने जोडलेले आहे R या कनेक्टिव्हने जोडलेले आहे. म्हणजेच आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये P डिसजंक्शन Q असं आपण घेऊया. आपण लिहिल्यानंतर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे. P ची ट्रूथ व्हॅल्यू आहे की F. डिसजंक्शन Q ची व्हॅल्यू काय आहे F. म्हणजे जेव्हा F डिसजंक्शन F आपल्या ट्रूथ टेबल ऑफ डिसजंक्शननुसार F डिसजंक्शन F इज इक्विव्हॅलेंट टू F. जेव्हा दोघांची व्हॅल्यू F असेल P स्टेटमेंटची व्हॅल्यू F आणि Q स्टेटमेंटची व्हॅल्यू F असेल तेव्हा डिसजंक्शन ट्रूथ टेबलनुसार आपलं जे आन्सर आहे की F येतं. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट 4 इज ऑड और 1 इज प्राइम इज false that is capital letter F. Second example 64. 64 is perfect square and 46 is prime. 64 is perfect square. Let P be a first statement. 64 is perfect square and perfect square. We know it is statement and its truth value is T. Its truth value is T. Let Q be another statement that is 46 is prime. 46 is prime is second statement and we know 46 is not prime, therefore it is truth value is false. We write a capital letter F and first statement truth value is T and first जे P स्टेटमेंट आहे की 64 इज परफेक्ट स्क्वेअर आहे त्याची व्हॅल्यू आहे की T कॅपिटल लेटर P आणि Q सेकंड स्टेटमेंट 46 इज प्राइम आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू F आहे कारण की हे फर्स्ट स्टेटमेंट आहे. आणि याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आपण असं लिहिले की P कंजक्शन Q. का P कंजक्शन Q का घेतलं कारण की जे आपलं स्टेटमेंट आहे क्वेश्चनचं जो स्टेटमेंट आहे की 64 is perfect square and 46 is prime. हे अँड या कनेक्टिव्हने जोडले म्हणून सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिताना आपण P कंजक्शन Q कारण की अँडसाठी आपण हे सिम्बॉल्स वापरतो म्हणून P कंजक्शन Q इज इक्विव्हॅलेंट टू P ची व्हॅल्यू काय आहे P ची ट्रूथ व्हॅल्यू T आणि Q ची ट्रूथ व्हॅल्यू आहे की F. म्हणून आपण P आणि Q च्या जागी त्यांची ट्रूथ व्हॅल्यू लिहिली आणि सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आपण परत लिहून घेतलेलं आहे की T कंजक्शन F. T कंजक्शन F इज इक्विव्हॅलेंट टू F. Question 4 in exercise 2.1. If statement P and Q are true and R
yes are false statement. P and Q are true statement and R and yes statement are false. Then determine truth value of following. आपल्या स्टेटमेंट पॅटर्न्स दिलेले आहेत. बघा, फर्स्ट क्वेश्चन P रिजेक्शन इंटू ब्रॅकेट Q कंजक्शन R ब्रॅकेट क्लोज. P रिजेक्शन इंटू ब्रॅकेट Q कंजक्शन R. P स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू दिली ट्रू ॲज इट इज लिहिली. Pच्या जागी T त्यांची ट्रूथ व्हॅल्यू जी दिली आहे आपण ती ॲज इट इज लिहून घेणार आहोत. T डिस्जंक्शन सिम्बॉल्स जे आहेत ॲज इट इज घेणार आहोत. इंटू ब्रॅकेट Qची ट्रूथ व्हॅल्यू आहे की T कंजक्शन Rची ट्रूथ व्हॅल्यू F because it is given R and S are false statement. Therefore, we write a truth value of F is F. T disjunction into bracket T conjunction F bracket close. आपण या P, Q आणि R च्या ट्रूथ व्हॅल्यू लिहून घेतलेल्या आहेत. त्यानंतर ट्रूथ टेबलचा वापर करून आपण यांची व्हॅल्यू काढणार आहोत. T कंजक्शन F म्हणजेच F आणि हे जे T सुरुवातीचं जे T दिले आहे ॲज इट इज घेऊन T डिस्जंक्शन आणि F कुठून आणले आपण या दोघांची व्हॅल्यू T कंजक्शन F ट्रूथ टेबलचा वापर करून जेव्हा P स्टेटमेंटची व्हॅल्यू पहिल्या स्टेटमेंटची व्हॅल्यू जर T असेल आणि सेकंड स्टेटमेंटची व्हॅल्यू जर F असेल तेव्हा त्यांचं कंजक्शन हे फॉल्स असते म्हणजेच F त्याची ट्रूथ व्हॅल्यू येईल. T डिस्जंक्शन F येथे पण ट्रूथ टेबलचा वापर करायचा आहे की जेव्हा फर्स्ट स्टेटमेंटची व्हॅल्यू ट्रू असेल आणि सेकंडची व्हॅल्यू F असेल तेव्हा T डिस्जंक्शन F ची व्हॅल्यू असेल की T. म्हणून आपल्याला P डिस्जंक्शन इंटू ब्रॅकेट Q कंजक्शन R ची ट्रूथ व्हॅल्यू मिळणार आहे की T. सेकंड एक्झाम्पल बघा. P implies Q into first bracket disjunction into another bracket R implies yes bracket close. दोन ब्रॅकेट दिले आहेत implies फॉर्म मध्ये इज इक्वल टू P Q R S च्या व्हॅल्यू लिहून घेतल्या. T implies T P आणि Q च्या व्हॅल्यू लिहून घेतल्या. डिस्जंक्शनचा जो सिम्बॉल आहे ॲज इट इज R आणि S ची व्हॅल्यू F implies F ब्रॅकेट क्लोज. त्यानंतर T implies T F implies F या दोघांची व्हॅल्यू आपण घेऊया ट्रूथ टेबलचा वापर करून. T implies T काय इम्प्लाइजमध्ये काय की जेव्हा T F असा असेल तेव्हा त्यांची व्हॅल्यू काय असते F. अदरवाईज काय असते की T म्हणजे T implies T असेल तेव्हा त्याची व्हॅल्यू असेल की T आणि F implies F म्हणजे दोघेही जर सेम आहेत तेव्हा त्याची व्हॅल्यू T असेल. त्यानंतर T डिस्जंक्शन T येथे डिस्जंक्शन ट्रूथ टेबल ऑफ डिस्जंक्शनचा वापर करायचा आहे. T डिस्जंक्शन T म्हणजेच T म्हणजेच जे गिवन स्टेटमेंट आहे की P implies Q डिस्जंक्शन R implies S ची ट्रूथ व्हॅल्यू आहे की T. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल बघा. P implies Q ब्रॅकेट क्लोज कंजक्शन निगेशन ऑफ R P implies Q कंजक्शन निगेशन ऑफ R इज इक्वल टू P आणि Q आणि R च्या आपण ट्रूथ व्हॅल्यू घेऊया.